बातमी शिर्डीत आहे। साईबाबांच्या शिर्डीमध्ये फुल प्रसादाच्या माध्यमातून भाविकांची होणारी लूट थांबवण्याचं नाम घेत नाहीये। भाविकांच्या श्रद्धेचा फायदा घेत काही महाभाग दुकानदार अवाच्या सवा दरात भाविकांना पूजा साहित्य विकत असल्याचा समोर आलेला आहे। आज अखेर धडक कारवाई करत शिर्डी ग्रामस्थ पोलीस आणि नगर परिषदेच्या माध्यमातून 3 दुकानं सील करण्यात आली आहेत। याचबरोबर ग्रामस्थ फसवणूक झालेल्या भाविकांना धीर देत शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली। दुसरीकडे ग्रामस्थांनी अशा फसवणूक करणाऱ्या दुकानांच्या विरोधात आपला मोर्चा वळवत थेट जाब विचारणी मोहीम हाती घेतली। इथं बस स्टॉपला उतरलो आणि यायची माणसं आम्हाला नाही राहिली। मग आम्हाला म्हणले इथे 1 रुपया लागत नाही, इथं ठेवून द्या। हो, मग इथं आलो। मग याने आम्हाला 500 रुपयाचा परसाद दिला। मग आम्ही त्यातला 200 रुपयाचा वापस केला आणि 300 रुपयाचा घेऊन गेलो। हे सगळं 100 रुपयाचा परसाद आहे। नागपूरमधून आलो, मी बस स्टँडमध्ये उतरलो। मग ते भाऊ आला की चल भाऊ मी सामान ते करतो, सामान ठेवतो म्हणे। मग ठीक आहे म्हणे। मग हे सामान सगळं दिलं। मग त्याच्यानंतर म्हणला ते भाऊ आता मी पैसे किती झाले, 950 झाले म्हणते। मग नुसत दिले। काय काय वस्तू घेतल्या, किती रुपयाला? हा एक हार दिला नाही का काही भेटलं नाही भेटलं। पैसे नव्हते घेतले। तर गेल्या काही दिवसांपासून भाविकांच्या माध्यमातून अनेक तक्रारी समोर येत होत्या आणि त्याच कारवाया आता संदर्भात केल्या जात आहे। शिर्डी पोलिसांनी पुढाकार घेत एक विशेष मोहीम हाती घेतलेली आहे। साईबाबांच्या शिर्डीमध्ये फुल प्रसादाच्या माध्यमातून भाविकांची लूट ही गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आणि ती थांबवण्यासाठी आता पोलिसांनी ही विशेष मोहीम सुरू केलेली आहे। धडक कारवाई या ठिकाणी केली जाते आणि 3 दुकानं सील करण्यात आल्याची माहिती मिळते। भाविकांच्या श्रद्धेचा फायदा घेत काही महाभाग हे अवाच्या सवा दरात भाविकांना पूजा साहित्य विकत असल्याचं निदर्शनास आलेलं होतं।